सुनबाई, हे काय करल्यास? अहो सासूबाई, ही तुमच्या काही जुन्या साड्या आहेत, ह्यांची पण कपडे आहेत आणि माझं पण काही ड्रेस आहेत ह्यात. हे सगळं देणार आणि मी ह्याच्यावर भांडी घेणार आहे. भांडीवाला आलाय खाली, त्याला ही सगळी जुनी कपडे देणार. अगं सुनबाई, जुनी कपडे देऊन कधी भांडी घ्यायची नाही ती. मी कधीच घेतली नाहीत भांडी जुनी कपडे देऊन. सासूबाई, मग ह्या सगळ्या कपड्यांचं करायचं काय? भांडी काय ग, तुझी भांडी माझी भांडी, भांडी ठेवायला घरात जागा नाही. ढीग पडलाय भांड्यांचा. आणि भांडीवाला काय करणार, हे कपडे घेऊन जाऊन नेणार आणि जुन्या बाजारात विकणार आणि पैसे कमवणार. का उपयोग त्यात सांग बरं? सासूबाई, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण मी तिजोरी आवरताना ही सगळी जुनी कपडे बाजूला काढून ठेवल्यात. अजून ढीग भरायचं. हे कपडे गोरगरिबाला द्यायचे. त्यांना तर कोण देणार ग? अशी जगात लय हातभर लोक आहेत अजून. आणि आपण नाही त्यांना मदत करणार तर दुसरं कोण मदत करणार आहे? देव म्हणलाय द्या म्हणजे दिलं जाईल. आणि सुनबाई तुला एक सांगू, आम्ही लहान लहान होतो ना, तर आम्ही लय गरिबी भोगल्या ग. घालायला अंगावर कपडे नाही ती, खायला अन्न नाही, लय परिस्थिती कठीण होती. आणि माझ्या आईनं तर स्वतः माझ्या बहिणीकडनी साड्या मागितल्या माझ्यासाठी, माझ्या पोरगीला एक साडी नेसायला द्या म्हणून. पण कोणी एक साडी दिली नाही. तर त्याच आईचा आशीर्वाद आहे. घर सगळं भरून गेलंय कपड्यानं, दागिनं, पैसा अडका काय कमी नाही बघ. आईचाच आशीर्वाद आहे माझ्या ते. एखाद्याची भूक जाणावी, एखाद्याची ताण जाणावी, एखादा उघडा असेल तर त्याला कपडे घालायला द्यावे. ते दिल्यानं आशीर्वाद लई मिळतोय. गरिबासनी दिल्यावर आपल्याला काय सुद्धा कमी पडत नाही. त्यांचा आशीर्वाद लई मोठा असतोय. ही माझ्या आईची शिकवण आहे. माझी आई तर अर्ध्या भाकरीतली अर्धी भाकरी सुद्धा द्यायची लोकांसनी. मी स्वतः भांडतो आहे संगत. आम्हाला उपास ठेवून देते. आई म्हणायची, अगं त्यांच्यासाठी आशीर्वाद दुसरा कुठला नाही. घासातला घास लोकांसनी द्यायचा. भुकेल्याची भूक, ताणल्याची ताण जाणायची. आणि आपली काय मत होते तेवढं लोकांनी मत करायचं. कधी देव कमी पडून देत नाही. त्यांचा आशीर्वाद लई मोठा असतो या. घासभर दिलं तर देव डोंगरावर आशीर्वाद देतो या. आणि ह्या गोष्टी सगळ्या आपण लक्षात ठेवायच्या बघ सुनबाई. कपडे इकून भांडी घ्यायची नाहीत. ज्या लोकांनी ह्याची गरज आहे त्या लोकांपर्यंत पोहोचवायचं आणि मोकळं व्हायचं बघ. सासूबाई, तुम्ही एकदम बरोबर बोललासा बघा. मी आजपासून ही गोष्ट कायम लक्षात ठेवीन, की कपडे देऊन कधीच भांडी घेणार नाही. ह्या कपड्यांची ज्यांना गरज आहे ना, त्यांनाच देईन.